आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRPवर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील 21 नंबर शाळेतील मैदानावर आज खासदार धैर्यशील माने यांच्या वाढदिवसानिमित्त फुटबॉल चषकचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये अनेक फुटबॉल खेळाडूंनी सहभाग घेतला होता। त्यात या ठिकाणी फुटबॉल खेळून झाल्यावर अमित दत्तात्रय मेटे, राहणार राजराजेश्वर नगर, इचलकरंजी यांचा ग्राउंडवर छातीमध्ये दुखू लागल्यामुळे त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात आणले असता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। एखाद्या खेळाडूचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्यामुळे नातेवाईक व खेळाडूंमध्ये मेटे यांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलाय। या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे। इचलकरंजी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी खेळाडू सराव करत असतात। यामध्ये खो खो, कबड्डी, फुटबॉल यांसारखे विविध खेळ प्रत्येक ग्राउंडमध्ये खेळले जातात। आज खासदार धैर्यशील माने यांच्या वाढदिवसानिमित्त फुटबॉल सामने भरवण्यात आले होते। हे सामने छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळील 21 नंबर शाळेच्या मैदानावर भरवण्यात आले होते। हे फुटबॉल सामने सकाळी 7 वाजल्यापासून सुरू करण्यात आले होते। शहरातील वेगवेगळ्या फुटबॉल खेळाडूंनी व संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता। सर्व सामने पार पाडल्यानंतर ग्राउंडवर खेळाडू विश्रांती घेत असताना शहरातील फुटबॉल खेळाडू अमित दत्तात्रय मेटे यांच्या छातीत अचानक दुखू लागल्यामुळे ते ग्राउंडवर खाली कोसळले। त्यांनी फुटबॉल खेळून विश्रांती घेतली होती। त्यांना तातडीने इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। ही माहिती फुटबॉल खेळाडू व त्यांच्या मित्रपरिवाराला कळताच इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर नातेवाईक व मित्रपरिवारांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला। एखाद्या खेळाडूचा खेळत असताना दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे इचलकरंजी शहरामध्ये शोककळा पसरली आहे। सध्या माणसाच्या जीवनामध्ये ताणतणाव निर्माण झाल्यामुळे असे काही प्रकार घडत आहेत। गेल्या काही वर्षापूर्वी जिममध्ये व्यायाम करत असताना बॉडी बिल्डर यांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय, तर काही काम करत असतानाही हार्ट अटॅक येऊन मृत्यू झालाय। त्यामुळे माणसाने निरोगी जीवन जगण्याचे, ताणतणाव मुक्त जीवन जगण्याचे सध्या गरज बनली आहे। ज्यादा ताण घेऊन अति व्यायाम करणे सुद्धा आपल्या माणसाच्या जीवावर बेतू लागलाय। त्यामुळे सर्व खेळाडू नागरिकांनी तणावमुक्त जीवन जगणं गरजेचं बनलंय। अमित मेटे यांच्या जाण्यामुळे त्यांचे नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अमित मेटे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते। सगळ्यांच्या बरोबर नेहमी हसत खेळत असायचे। फुटबॉलपट्टू म्हणून त्यांची इचलकरंजी शहर परिसरामध्ये ख्याती होती, पण त्यांच्या अचानक जाण्यामुळे फुटबॉल खेळाडूंमध्ये सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय। या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही